चला नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलो आहेत ट्रेकिंगसाठी. चांदोड तालुक्यामध्ये एक छानसा वैशिष्ट्यपूर्ण असा एक मेसना किल्ला आहे आणि त्या किल्ल्याच्या पाहणीसाठी तिथे काही औषध बघण्यासाठी आपण किल्ल्यावरती चाललोय आणि सोबत मित्र कंपनी आहे. सर नमस्कार. काय नाव? अशोक सर आहेत, भागवत सर आहेत, भाऊराव सर आहेत आणि मधुकर सगबोर सर आणि मी तुमचं सर स्वागत करतो. पाठीमागे किल्ला आहे, अतिशय चांगलं आहे आणि आज काय मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती तर सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा. आणि चला आता आपण सुरुवात करतोय. तर इथे चांदोड पासून हे मनमाड पासून आलेत आणि मी लासलगावरून आलोय आणि भाऊराव सर नाशिकवरून आलेत आणि आता पायथ्याला एक छोटस घर आहे, तिथे आपण गाड्या पार्किंग करून आता आपण सुरुवात करतोय. चला, थोडीशी बिबट्याची भीती आहे, सोबत बांबू घेतलेत आणि सगळेजण सोबत असणार आहेत, त्याच्यामुळे काही भीती नाहीये. कॅरी ऑन. पाठीमागचा हा किल्ला. या किल्ल्यावर मी दुसऱ्यांदा आलोय. पहिल्यांदा माझा अनसक्सेसफुल ट्रेक झाला होता, मला किल्ल्यावर जायला वाटच सापडली नव्हती. आज बघूया वाट सापडते का. तर त्यावेळेस तू किती जण होते तुम्ही? तेव्हा आम्ही दोघं होतो, मागच्या बाजूने वरती चढत होतो, पण वरतून आम्हाला वरती जायला वाटच सापडली नाही, वरती फायनल टॉकाला. ठीक आहे. मग शेवटी तो आम्ही परत रिटर्न मागे करून तिथून म्हटलं मग आज तरी ट्रेक पूर्ण करायचा प्लॅन करून आलोय. त्यावेळेस दोघं होते, आता मात्र आम्ही 5 जण आहेत. 5 जण आहेत, त्याच्यामुळे भीती जी बिबट्याची सांगितली लोकांनी ती आमच्या या काट्याने दूर झालेली आहे. आणि याचा तो हा जो ट्रेक अर्धवट राहिलेला आहे तो पण आज पूर्ण करणारच आहे 100%. आणि वाट शोधतच चाललोय, अजून काय वाट सापडली नाहीये, पण पायथ्याला आपण फिरतोय का. आपल्या उजव्या बाजूला किल्ला आहे आणि त्याच्या बाजूनी पायथ्याने आपण वाट काढतोय. चला ठीक आहे, तर ट्रेक पूर्णच होणार आहे 100%. तर हे बघा मित्रांनो, जी दहशत जी इथं बिबट्याची आहे ती खरोखर इथं पाठीमागे ते बाबळीच्या झाडाखाली पिंजरा लावलेला आहे बिबट्या पकडण्यासाठी. आणि सध्या वातावरण एकदम भयभीत झालेलं आहे, सगळ्या श्वास घेतलेला आहे आणि बिबट्याला पडून लावणारे माणसं आहोत, त्याच्यामुळे बिबट्याचं काही दहशत आमच्यात सर म्हणतात तशी निर्माण झालेली नाहीये. आणि अनुभवी ट्रेकर आमच्या सोबत असल्यामुळे आमचा कॉन्फिडन्स देखील भरपूर वाढलेला आहे. आणि आली वेळ तर आम्ही पिंजऱ्यामध्ये जेरबंद करू शकतो. ठीक आहे, पण रस्त्याचं मात्र काय समजा ना कुठून जावं. अनोळखी किल्ल्यावरती जेव्हा तुम्ही जात असणार आहेत तेव्हा बहुतेकदा गाईड घेण्याची गरज असते आणि शक्यतो ते कोणी टाळू नका, कारण तुम्हाला कधी कधी ट्रेक अर्धवट सोडण्याची वेळ येते. आणि त्याच्यामुळे आम्हाला हा रुद्र येऊन भेटलेला आहे, आता 3री शिकतो तो. आणि मागचे सगळे आता बिंदास वाटचाल करताना आपल्याला दिसतात. सागरगोटी काढला गो, सागरगोटीच आहे ना? नाही, हे गुंजांचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला गुंजांचा वेल सापडलाय मेसना किल्ल्यावरती आणि त्याच्या बिया हे बघा. या बियांची आठवण काय आहे, आम्ही लहानपणी ह्या बिया घेऊन डोळ्यात टाकायचो आणि आमचा एक समज होता की त्यांनी डोळे साफ होतात आणि ते खरंच आहे. आणि जेव्हा अंगण सारवायचं ना तेव्हा त्याच्यात नक्षीकाम करण्यासाठी पण या गुंजांचा उपयोग केला जायचा. चला, खूप काही चांगलं मिळतं. चला मित्रांनो, आता आपण मेसना किल्ल्याच्या मध्यभागी आलेलो आहोत. इथे काही अंशी पठार आहे आणि वातावरणाने पण साथ दिलेली आहे. जरा उन्हाचा जो कोप आहे तो कमी झालाय ढग आल्यामुळं, आणि इथे थोडीशी विश्रांती घेण्यासाठी आपले मित्र थोडी रेस्ट घेतात. आणि इकडे नेहमीप्रमाणे फोटो शूटिंग चालू आहे, फोटो काढतात आहे. चला, आता मेसना किल्ला अतिशय जवळ आलेला आहे आणि या माळरानावरती थोडीशी विश्रांती आपण घेतलेली आहे. सोबत आपल्याला गाईड रुद्र आहे, याच मेसना खेडेमध्ये राहणार आहे. आणि रुद्राने आता रस्ता सुरुवात केलेली आहे बघा.
पूर्ण कुसळांमधून गवतामधून. चला आपल्याला सगळ्यांना रुद्रालाच फॉलो करायचंय. चला. हा रुद्र आपल्याला कशी वाट दाखवतो त्यावर आपला पुढचा प्रवास अवलंबून आहे. चला चल रुद्र चल. हॅलो, अतिशय आता 75% किल्ला आम्ही सर केलेला आहे वा वा. आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला देखील खूप छान वाटत आहे. आम्ही थकलोय कमी. चला चला वाट चालू करा. वाट चालवत राहा. पाय चालू ठेवा. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण या मेसना किल्ल्याच्या सावलीचं एकमेव ठिकाण. या ठिकाणी पायऱ्या आहेत छोट्या छोट्या, जास्त नाही आहेत, थोड्या आहेत. आणि इथं जी जाळी आहे बारीक काटेरी झाडांची, त्या झाडीमध्ये आपण थोडासा विसावा घेणार आहोत. सगळेजण बऱ्यापैकी दमलेत, पण मला काय चढता येईना. या हे बघा इथं भुयार आहे. पाणी आहे का त्याच्यात? इथं देवस्थान आहे, झेंडे आहेत आणि भुयार केवढे पाहू द्या बरं. हे बघा इथं पावसाळ्यात बहुतेक पाणी असेल, पण आतमध्ये शेंदूर वगैरे लावलेले. हा कसा वाटला एक्सपिरियन्स इथपर्यंत? छान असा एक्सपिरियन्स आम्ही घेतलेला आहे. अंतिम टप्प्यात पोहोचतोय आपण आता. जवळजवळ 80% सर केलेला आहे. वा 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 वा. सगळ्या जणांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. कुणी थकलेलं नाही, कोणी मनाने थकले नाही. जरी थकलेले असले हा म्हणजे उत्साह कायम आहे. थकलेलं नाही, उत्साह कायम असण्यासारखा हा किल्ला आहे. हा आमचा प्रवास असाच चालू आहे आणि इथे आपण आता विश्रांती घेत आहोत. सर्वजणांनी अतिशय उत्साहाने किल्ला सर करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे, जीवाचं रान केलेलं आहे, बाजी लावलेली आहे. चला आता अंतिम टप्पा पूर्ण करूया आणि मग दुसऱ्या किल्ल्याची सुरुवात. बने रहो इकडे. आणि हा मेसना किल्ला अंतिम टप्प्यात आपण इथं आलेलो आहे. हा जो पॉइंट आहे मेसना किल्ल्याचा अंतिम पॉइंट आहे. ठीक आहे. किल्ल्यावरती जेव्हा आपण भेट दिलेली आहे, भेट देताना असं दिसतंय की अतिशय अपरिचित असा हा किल्ला आहे, मेसना किल्ला. आणि त्या किल्ल्यावरती पुरातन अवशेष फार कमी आहेत. काही 2-3 टाक्या आहेत, म्हणजे खंदक आहेत आणि बस. याच्यापेक्षा जास्त कुठं काही एवढे अवशेष आपल्याला पाहायला भेटलेले नाही आहेत. तर मित्रांनो, पण आपल्या ट्रेकिंगची जी हौस आहे ती पूर्ण करण्यासाठी आणि गड किल्ल्यांची सेंच्युरी पूर्ण करण्यासाठी तुम्ही या अशा सोप्या श्रेणीतल्या किल्ल्यांची निवड करू शकता आणि या किल्ल्याला भेट देऊ शकता. मेसना किल्ल्यावरती आपण आलो आहोत आणि मेसना किल्ल्यावरती ऐतिहासिक अवशेष कमी आहेत. मात्र प्रत्येक किल्ल्यावरती गेल्यानंतर काही खंदक किंवा हौद असतात, टाके असतात. तर या किल्ल्यावर सुद्धा असे काही 2-3 टाके आहेत, पूर्णतः गाळाने भरलेले आहेत. काही टाक्यांमध्ये पाणी आहे पण पिण्याजोगं नाही आहे. इथे पण एक बाजूला एक टाका आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण गाळ भरलेलं आहे, पाणी आहे, बऱ्यापैकी पाणी आहे. ते पाणी जर तुम्हाला प्यायचं ठरलं तर पिऊ शकत नाही आहे. हे बघा, पण याच्यामध्ये मात्र बऱ्यापैकी पाणी आहे. हे बघा. तर हे जे पाणी आहे मित्रांनो पिऊ शकणार नाही. तर मित्रांनो, हे जे डोंगर रांगा आहेत हे अजिंठा सातमाळ डोंगर रांगा आहेत आणि या डोंगर रांगांमध्ये हा मेसना किल्ला आहे. मेसनखेडेच्या अतिशय जवळच हा किल्ला आहे. नक्कीच तुम्ही भेट द्या आणि तुम्हाला जर यायचं असेल तर इथून चांदवडपासूनच जवळ आहे, मनमाडपासून पण जवळ आहे. कोणत्याही मार्गे तुम्ही या किल्ल्याला भेट देऊ शकता. आणि किल्ल्यावरती बघण्यासाठी जर विशेष विचार केला तर हे खंदक आहेत. आणि किल्ल्यावरती बघण्यासाठी जे आहे ते एकदम टॉपचा म्हणजे बाले किल्ला आहे, जिथे आपण गेल्यानंतर पोचल्याचा आनंद मिळतो या किल्ल्यावरती. आणि ते झाल्यानंतर या ठिकाणी त्याच्या मध्य पठारावरती म्हणजे सेकंड टॉपला हे खंदक आहेत पाण्याचे, पण ते पाणी पिण्यासारखं नाही मित्रांनो. पाणी जर तुम्हाला प्यायचं असेल तर नक्कीच तुमच्यासोबत 2-3 बाटल्या पाणी पिण्यासाठी ठेवा, जेणेकरून तुम्हाला या गडावरती तुम्हाला कुठेही पाणी प्यायला मिळणार नाही. नक्की भेट द्या आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या
हा व्हिडिओ आपण या ठिकाणी समाप्त करतोय आणि यानंतर लगेचच आपण दुसऱ्या ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत. थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, मस्त राहा, बाय बाय. तर मेसना किल्ल्याच्या पायथ्याला आहे बघा बाबळींचं बनलेलं आहे. काही दाट झाडी आहेत छोट्या छोट्या झाडांची आणि या झाडीमध्ये बिबटे असण्याची शक्यता म्हणजे लोकांनी स्थानिकांनी सांगितलेली आहे. तर येताना आपण व्यवस्थित काळजी घेऊनच यायचं आहे. सोबत एकट्याने किंवा एकट्या दुकट्याने हा ट्रेक न करता आपले मित्र भरपूर असले पाहिजेत. 5-6 4-5 असे 5-6 जणांचा ग्रुप बनवून आपण हा ट्रेक पूर्ण करू शकता. अन्यथा आपल्याला बिबट्याचा मुकाबला करावा लागेल किंवा बिबट्यापासून आपल्याला धोका उत्पन्न होऊ शकतो, तयार होऊ शकतो. तर तसा हा किल्ला अतिशय चांगला आहे, येऊ शकता फिरायला. चला, या ठिकाणी आपण आता किल्ल्याच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करतो. इथं चढून हे बघा, छान. चला, आता मेन जी चढाई आहे आपली किल्ल्याची, या ठिकाणी आपण आलोय. आज आपण सर्वजण मेसना किल्ल्याच्या अतिशय टॉपच्या पॉइंट वरती आपण आलेलो आहे. फायनली या मित्राचा कितवा किल्ला पूर्ण झाला? माझा 73वा किल्ला पूर्ण झाला. 73वा किल्ला मेसना किल्ला म्हणून फायनल झालाय. त्याचं नाव पण मागे शिक्कामोर्तब आलो होतो झालेलं आहे. मी, मागच्या वेळेस तेव्हा या बाजूने पूर्ण रस्ता शोधत होतो हा. तिथपर्यंत. म्हणजे इकडून खालून पूर्ण रस्ता शोधत होता तो. अच्छा, चुकीच्या मार्गाने वरती चुकीच्या आलो. मार्गाने. म्हणजे तुम्ही जर मेसन खेड्यापासून तुम्ही आले तर डाव्या बाजूने मात्र तुम्ही यायचा कधी प्रयत्न करू नका. उजव्या बाजूने यायचा प्रयत्न करा. तिथे एक छोटस तलाव आहे आणि एक ओसाड ठिकाणी एक छोटस एक टुमदार घर आहे. तिथं आजी बाबा किंवा इतर कोणीतरी तुम्हाला भेटतील आणि त्यांना विचारून या किल्ल्यावरती येण्याचा प्रयत्न करा. पाऊल वाट शक्यतो सापडत नाही, कारण अपरिचित हा किल्ला आहे आणि त्यामुळं तुम्ही येताना परिचित असा एखादा गाईड सोबत घेऊन या, जेणेकरून तुम्हाला ट्रेक अर्धवट सोडावा लागणार नाही. चला, तर हा ट्रेकिंगचा व्हिडिओ या ठिकाणी समाप्त करूया आणि आता पुन्हा दुसऱ्या किल्ल्यासाठी तयार होऊया. भेटूयात पुढच्या ट्रेकिंगमध्ये. मस्त राहा, काळजी घ्या, बाय बाय.